निश्चितच मित्रांनो, आता मात्र आपण आजच्या दिवसातील 7वा सामना या ठिकाणी अनुभवत आहोत आणि हा 7वा सामना अनुभवत असताना आपल्याला मात्र दोन बलाढ्य संघ आमने सामने येताना बघायला मिळतात। अर्थातच MD वॉरियर्स म्हणजेच महेंद्र शेठ दळवी यांचा संघ, तर प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये आपल्याला संघ बघायला मिळतोय। अर्थातच आवास वायपर्स रणजित राणे आणि अभिजित राणे यांनी पालकत्व स्वीकारलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। आवास वायपर्स कर्णधार असेल कालच्या दिवसातील, अर्थातच पहिल्या दिवसातील सर्वोत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरलेला कर्णधार अर्थातच गौरव नाईक, तर प्रतिस्पर्धी MD वॉरियर्स संघाचा निश्चितच कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय। एक जबरदस्त पकड आणि कर्णधार असेल MD वॉरियर्स संघाचा समीर हिरवे। आता मात्र निश्चितच पालघर संघातून, पालघर जिल्ह्यातून ज्या खेळाडूंनी प्रतिनिधित्व केलं असा हा प्रतीक जाधव आपल्याला आजच्या कबड्डी स्पर्धेकरिता, आजच्या या लीगकरिता आयकॉन म्हणून बघायला मिळतोय। जिल्ह्यातील खेळाडू या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, परंतु रसिकांसाठी एक पर्वणी म्हणून हा आयकॉन खेळाडू देखील आपल्याला या कबड्डी स्पर्धेमध्ये बघायला मिळतात। 8 संघांकरिता 8 आयकॉन खेळाडू निवडले गेलेले आहेत आणि त्यातीलच हे 2 आयकॉन आपल्याला बघायला मिळतील। अर्थातच MD वॉरियर्स संघाचा प्रतीक जाधव असेल आणि प्रतिस्पर्धी आवास वायपर्स संघाचा आयकॉन असेल अर्थातच राज आचार्य लायन्स स्पोर्ट्स क्लब मुंबई संघाचा खेळाडू। पुन्हा एकदा आपल्याला चढाई करता बघायला मिळतोय प्रतीक जाधव। तर खोल तुझे तू पंख खे भरारी झोकात, कळू दे त्या वेळे आकाशाला तुझी खरी अवकात। आता मात्र जी तुम्ही वर्षभर मेहनत घेतलेली आहे ती मेहनत आता मात्र या मैदानामध्ये दाखवावी लागेल। तीच मेहनत दाखवली आहे चिन्मय पाटीलच्या माध्यमातून। एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते आणि निश्चितच या पकडीनंतर अर्थातच एका गुणाने MD आवास वायपर्स या संघामध्ये भर पडते आणि सामना मात्र बरोबरीवरती येतोय। चढाईकरिता आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय अनिरुद्ध भोसले, उंचीपुरा महाप्रचंड वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा अनिरुद्ध स्थानिक संघ धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा संघाच्या माध्यमातून बेलांग करतो। आता मात्र MD वॉरियर्स संघाचा हा घणाघाती हल्ले करणारा चढाई बहादर, ज्या खेळाडूने कालच्या दिवसापासून आजपर्यंत अर्थातच प्रतीक जाधव या आयकॉनला चांगल्या प्रकारे साथ दिली आहे, तो निखिल शिर्के यावेळेस मात्र सक्सेस पासून रोखला जातोय। काही इंचाच्या अंतरावर मात्र एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते आवास वायपर्स। ही रसिकांसाठी निश्चितच एक महत्त्वाची तेजोमय अशी लढत असणार आहे, कारण दोन्ही संघ मित्रांनो या ठिकाणी एक सामना दोन सामने कालच्या दिवसामध्ये जिंकलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलेले आहेत। यावेळेस मात्र ॲडव्हान्स टॅकल एका गुणाने मात्र निश्चितच आर्यन त्या ठिकाणी राज मात्र सक्सेसफुल ठरतोय। राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय आवाज संघाचा हा आयकॉन खेळाडू। प्रत्युत्तरादाखल जितेश पाटील, स्थानिक संघ असेल याचा वाईसूत ओढांगी, 10 नंबरच्या जर्सीचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। पुन्हा एकदा राज 3 विरुद्ध 1 अशी लढत असेल आणि राज मोरेच्या कॉर्नरमध्ये वारंवार त्या ठिकाणी डीप रेड करतोय। राज विरुद्ध राज असा सामना जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बघूया कितपत कोणाची लयलूट याच्या माध्यमातून केली जाते। समोर मात्र हर्षल बहिरोळकर असेल, एक जबरदस्त आणि खंदामध्ये रक्षक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो असा हर्षल बहिरोळकर माघारी परततोय। प्रत्युत्तरादाखल मात्र जितेश पाटील पुन्हा एकदा कितपत गुणांची लयलूट जितेशच्या माध्यमातून केली जाईल। जर्सी क्रमांक 10 जितेश पाटील यावेळेस जर आपल्या संघाला त्या ठिकाणी
ऑल आउट पासून वाचवायचं असेल तर मात्र जितेशला एक एक गुण का होईना परंतु आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडावे लागतील तर आणि तरच आपला संघ ऑल आउट पासून वाचू शकतो. चढाई करिता आता मात्र अनिरुद्ध भोसले आपल्याला बघायला मिळतोय. अनिरुद्ध देखील निश्चितच मित्रांनो एक उंचीपुरा खेळाडू आहे, सडपातळ बांधा आहे, परंतु निश्चितच शरीरावरती जाऊ नका, अंगामध्ये 10-3 बळ ठेवणारे या रायगड जिल्ह्यातील कबड्डीवीर आहेत. वेळकाढू धोरण आजमावतो आणि मात्र माघारी परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल मात्र यावेळेस सज्ज झालाय जितेश पाटील. वारंवार चढाई करतोय जितेश. 4 आणि 6 2 गुणांची आघाडी असेल आवास वायपरच्या संघाकडे आणि अशा प्रकारची सिच्युएशन असताना अगदी निर्धास्त पद्धतीने या ठिकाणी दोन्ही संघ खेळताना आपल्याला बघायला आता मात्र डू ऑर डाय सुपर टॅकलची नामी संधी असेल. अलीकडे विहीर तर पलीकडे आड अशी परिस्थिती झाली आहे. राज आचार्य विरुद्ध राज मोरे, लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स ज्या खेळाडूने निश्चितच कुमार गटाचं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना कुमार गट महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये आपली जागा बनवली, हा तोच राज मोरे आपल्याला बघायला मिळतो. आणि प्रत्युत्तर दाखल आता मात्र MD संघाच्या माध्यमातून चढाईसाठी सज्ज झालाय जितेश पाटील रुपे वादळ. या वादळाला रोखण्याकरिता आपण ॲडव्हान्स टॅकल का करताय, सांघिक कामगिरी करणं गरजेचं असेल. कर्णधार गौरव नाईक, प्रत्युत्तर दाखल चिन्मय पाटील. एक भारदस्त पावलांचा चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतो 12 नंबरच्या जर्सीसह चिन्मय पाटील. बघूया कितपत गुणांची लयलूट चिन्मयच्या माध्यमातून केली जाते. 7 आणि 6 एका गुणाची आघाडी असेल MD वॉरियर्स संघाकडे तर एका गुणाने पिछाडीवर चाललाय आवास वायपर्स. चढाई करिता प्रतीक जाधव या देखील खेळाडूच्या आपल्याला अगदी वारंवार चढाया बघायला मिळतात. आयकॉन कशा पद्धतीचा असायला हवा ते निश्चितच आपण या प्रतीकच्या माध्यमातून पाहू शकता. 5-1 समीकरण असेल. 10, 9, 8, 7, 6, 5 आणि मात्र माघारी परततोय प्रतीक जाधव. त्याला प्रत्युत्तर दाखल अनिरुद्ध भोसले. 6 विरुद्ध 1 अशी लढत देताना MD वॉरियर्सचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. अनिरुद्धच्या माध्यमातून मात्र यावेळेस बोनस गुणाचा प्रयत्न केलाय परंतु कितपत सक्सेस मिळतंय हे पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे. 10, 9, 8, 7 अनिश्चिततेचा खेळ म्हणजे कबड्डी आहे. 4, 3 खऱ्या अर्थाने सातत्यपूर्वक अनेक वर्ष जे खेळाडू या खेळामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांचा फिटनेस जर आपण पाहिला मित्रांनो अगदी वाखणण्याजोगा असतो. या रायगड जिल्ह्याने अनेक छत्रपती पुरस्कार विजेते या कबड्डीच्या जोरावरतीच या महाराष्ट्र राज्याला दिलेत. हा रायगडच्या कबड्डीचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. यावेळेस मात्र डू ऑर डाय अनिरुद्ध भोसले. बघूया कितपत प्रयत्न करतोय. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन असेल तर मित्रांनो आपण कबड्डीचा खेळ म्हटलं की आपल्याला निश्चितच आठवतं 10, 9, 8, 7, 6, 5 या वेळेस मात्र हाहाकार मैदानावरती किती गुण आहेत मोजावे लागतील का, काय हाताची बोटे कमी पडतील इतके गुण मिळवलेत. निश्चितच 4 गुणांची चढाई सुपर रेड नव्हे ही तर सुपर डुपर रेड म्हणावी लागेल. जबरदस्त पद्धतीने समीर हिरवे आवश्यकता नव्हती एडवांस टैकल और ये जरूर महंगा गिरेगा. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई सफल नहीं होता और हथौड़े का घाव सहे बिना पत्थर भी भगवान नहीं होता. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला संघर्ष करावा लागेल या मातीमध्ये या मैदानामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल. कारण जर हातोड्याचा घाव सहन केल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही असं म्हटलं जात आहे. आता मात्र जितेश आणि राज ही जोडी मैदानामध्ये असेल. चढाई करिता राज आचार्य
यावेळेस काय लोणाचा बोजा दिला जाईल. ऑल आउट होतोय MD वॉरियर्स संघ. यावेळेस मात्र जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय राज आचार्यच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे आघाडी धारण करताना आपल्याला बघायला मिळतोय आवाज वायपरचा संघ. सळाईसाठी आता मात्र असेल अनिरुद्ध भोसले. हा लकी पॉइंटर म्हणावा लागेल या सामन्यामध्ये. निश्चितच मित्रांनो लाजवाब पद्धतीने या खेळाडूच्या माध्यमातून एक सुपर रेड केली आणि त्याचंच प्रत्यय म्हणून त्याचीच पॅनल्टी म्हणून प्रतिस्पर्धी MD वॉरियर्स संघावर लोणाचा बोजा दिला गेला. हा देखील खेळाडू मित्रांनो अशाच प्रकारची सुपर टॅकल करण्याची सुपर रेड करण्याची क्षमता आपल्या अंगी बाळगतो. परंतु समोर अभी भोईर आपण देखील चूक करताय. आवश्यकता नव्हती मित्रा. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य. लायन्स क्लब मुंबई संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. यावेळेस मात्र आपल्याला आवास वायपर्स या रायगड जिल्ह्यातील संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून बघायला मिळतोय. यावेळेस मात्र दावा ठोठावला जातोय परंतु सक्सेस कितपत मिळेल. समीर हिरवेवरती निशाणा साधला जातोय. बघूया कितपत सच्चाईचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. आणि मात्र त्या ठिकाणी समीर हिरवे रिव्ह्यूची डिमांड निश्चितच करतोय. एकदा सामन्याला सुरुवात होतीये. बघा मित्रांनो एक जबरदस्त आणि सुप्त असा नियम आपल्याला बघायला मिळतो आजच्या ह्या रायगड कबड्डी लीग मध्ये. अनेक खेळाडू मित्रांनो गुण टिपल्यानंतर शपथ ग्राउंडची शपथ मला टिपला नाही असं म्हणतात.
त्यावरती निश्चित एक जाणीव उपाय आपल्याला म्हणावा लागेल. जर आपण मैदानामध्ये शपथ घेतलीत तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला एक टेक्निकल पॉईंट दिला जाईल. निश्चितच हा आयकॉन खेळाडू असेल राज. एक यशस्वी बोनस त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. प्रत्युत्तर दाखल मात्र प्रतीक जाधव MD वॉरियर संघाचा हा आयकॉन खेळाडू असेल. वारंवार आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी चढाया आपल्याला बघायला मिळतात. 6-1. अकरा आणि 18. यावेळेस मात्र मध्यरक्षकाला अचूकरित्या टिपल्याचा दावा आणि सक्सेसफुल देखील होतोय. जबरदस्त चढाई. प्रत्युत्तर दाखल मात्र जर्सी क्रमांक 9 अर्थातच राज आचार्य. बघूया कितपत सक्सेसफुल ठरतोय हा खेळाडू. माघारी परतत असताना निश्चितच वेळेकडे धोरण आजमावतोय आणि निश्चितच माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र पुनश्च एकदा प्रतीक जाधव. 12 आणि 18. कमबॅक करावा लागेल. MD वॉरियर संघ आपल्याकडे वेळ असेल. बघूया कितपत प्रयत्न करतोय. सैरा बैरा धावत असताना डाव्या कोपऱ्यामधून उजव्या कोपऱ्यामध्ये, उजव्या कोपऱ्यामधून डाव्या कोपऱ्यामध्ये असा चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय. माघारी परतत असताना त्याला प्रत्युत्तर दिलं जाते अनिरुद्ध भोसले. एक सडपातळ बांधा उंचीपुरा खेळाडू. यावेळेस बघूया कितपत सक्सेस मिळवतो आपल्या संघाच्या विजयाकरिता. या देखील खेळाडूच्या माध्यमातून निश्चितच अनेक सामन्यांमध्ये एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. स्वतःला अगदी झोकून देतो मित्रांनो आपल्या संघाच्या विजयाकरिता. असा हा सुपर डुपर हिट प्लेयर आपल्याला बघायला मिळतो अनिरुद्ध भोसलेच्या माध्यमातून. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय
आणि मध्यांतरापर्यंत 7 गुणांच्या आघाडीवरती असेल आवास वायपर्सचा संघ। याची प्रतिस्पर्धी संघांनी नोंद घ्या। खऱ्या अर्थाने आजची कबड्डी स्पर्धा अनेक रसिक घर बसल्या पाहत आहेत। तुमचं पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। कुठे जाऊ नका, आमच्यासमोर जोडले रहा। या रायगड कबड्डी लीगमध्ये काहीच वेळामध्ये परतत आहोत। पूर्वार्धातला खेळ संपूर्ण उत्तर रथाकडे वाटचाल करत आहोत आणि उत्तर रथातली कंबाकच्या दिशेने वाटचाल करणारी पहिली चढाई आपल्याला बघायला मिळते प्रतीक जाधवच्या माध्यमातून। 5 विरुद्ध 1 अशी लढत असताना यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय। गौरव नाईक याला शिकार बनवली जाते, अचूकरित्या गौरव कोपरा अक्षकाला टिपला जात आहे। प्रत्युत्तर दखल मात्र राज आचार्य 7 विरुद्ध 1। बोनस गुण ऑन असेल राजसाठी, परंतु कितपत सक्सेस मिळवतोय आणि राज मात्र त्या ठिकाणी एका गुणावरती सक्सेसफुल होतोय आणि रिव्ह्यूचा मात्र त्या ठिकाणी मागणी केली जाते अर्थातच पंचांकडे। आज मात्र चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्लॅनिंग करून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आवास वायपर्स। राज आचार्य मात्र माघार घ्यायला तयार नाही आहे। वारंवार त्या ठिकाणी बोनस अधिक 1 गुण मल्टिपल पॉइंट रेडशी नजाकत आपल्याला दाखवतो चिन्मय पाटील। यावेळेस मात्र 1 गुण बहाल करतोय प्रतिस्पर्धी संघाला। प्रत्युत्तर दखल आता मात्र सज्ज झालाय।
राज आचार्य नॉन स्टॉप मशीन प्रमाणे हा खेळाडू या ठिकाणी वारंवार कार्यरत राहतोय आपल्या संघाच्या विजयाकरिता. राज मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल. वारंवार त्या ठिकाणी सक्सेसफुल अशा चाळ्या आपल्याला राजच्या माध्यमातून मात्र बघायला मिळतात. प्रत्युत्तर दाखल प्रतीक जाधव हा देखील एक आयकॉन खेळाडू चांगल्या प्रकारे चमकतोय, परंतु तिची जी चांगली साथ डिफेन्सच्या माध्यमातून त्याला मिळत नाहीये. यावेळेस मात्र डाव लगवली गेली. व्हॉट अ टायमिंग. मंथन म्हात्रे लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स. जबरदस्त संघ बांधणी केलेले आहात आपण. अनिल पाटील संघ प्रशिक्षक आवास वायपर संघाचे. आता मात्र वेळ काढू धोरणाची चढाई आपल्याला पाहायला मिळते अनिरुद्ध भोसलेच्या माध्यमातून. हा देखील एक जबरदस्त मोहरा आपल्याला पाहायला मिळतो अनिरुद्ध भोसले. चढाई मात्र निखिल शिर्के 12 नंबरच्या जर्सीमध्ये खेळाडू त्या ठिकाणी सक्सेसफुली बोनस कमावतो आपल्या संघाकरिता. निखिलला मित्रांनो या ठिकाणी संधी मिळणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी. जर तुम्हाला विजय व्हायचं असेल तर निखिलला संधी द्यावी लागेल, कारण निखिल अनेक सामन्यांमध्ये स्वतःला झोकून देताना या रायगड जिल्ह्याने निखिलचा परफॉर्मन्स पाहिलाय. जर निखिल या मैदानामध्ये वारंवार सक्सेस झाला तर मात्र आवास वायपर्स आपण पिछाडीवरती झाल यामध्ये शंका नाही. राज आचार्य हा खेळाडू निश्चितच मैदानामध्ये खणाघाती हल्ले करतोय प्रतिस्पर्धी संघावरती. प्रत्युत्तर दाखल आता मात्र निखिल शिर्के पुन्हा एकदा 6 विरुद्ध 1. यावेळेस मात्र टीम वर्क एकीचं बळ काय असतं ते मात्र या ठिकाणी दाखवतोय आवास वायपर संघ. आता मात्र डू ऑर डाय. राज आचार्याला राज मोरेच्या माध्यमातून जेरबंद केलं जात आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. राज आचार्य मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. प्रत्युत्तर दाखल मात्र जितेश पाटील ऍडव्हान्स टॅकल करिता 1-1 गुण बहाल केले जातात. आता मात्र 2 गुणांची कमाई जितेश पाटीलच्या माध्यमातून. अनएक्सेप्टेड खेळ आपल्याला बघायला मिळतोय. अनएक्सपेक्टेड निश्चितच. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जितेश रेवे मध्ये आपल्याला रिप्ले मध्ये बघायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र अनिरुद्ध भोसले. यावेळेस मात्र इंच 90 सेंटीमीटर मिली सेंटीमीटरचा फरक नक्कीच जाणवेल. खेळाडूला मार लागतो त्या ठिकाणी लक्ष द्या. प्रतीक जाधव मात्र सक्सेसफुल होतोय. निश्चितच आपले गेलेले गुण परतवणार, त्याशिवाय शांत बसणार नाही अशा प्रकारची खेळी आपल्याला प्रतीकच्या माध्यमातून बघायला मिळते. राज मोरेच्या माध्यमातून बघा. यावेळेस मात्र
चिन्मय पाटील असेल चढाईसाठी. एक भारदस्त पावलांचा चढाई बहादर आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा प्रतीक जाधव. दोन खेळाडू मैदानामध्ये असेल. सुपर टॅकलची नामी संधी असेल. एक वेगाचा बेताज बादशाह असेल अर्थातच मंथन म्हात्रे. तर प्रतिस्पर्धी तितकाच ताकती चढाईवीर अर्थातच प्रतीक जाधव. ॲडव्हान्स टॅकल करिता आणि प्रतीक मात्र सक्सेसफुल होतोय. चिन्मय मात्र चूक करतोय. आवश्यकता नव्हती चिन्मय मित्रा. संयम बाळगला असतास तर निश्चितच कदाचित त्या ठिकाणी पकड झाली असती. साडेसाडे आता मंथन म्हात्रे. बावीस आणि 24 21 आणि 25 आपल्याला अशी गुणतालिका बघायला मिळते. चढाईसाठी आता मात्र प्रतीक जाधव. सक्सेसफुल होतोय आणि आता मात्र ऑल आउट दिला जातोय. अर्थातच आवर स्वायपर्स मात्र निश्चितच पूर्ण संघ आता मैदानामध्ये येईल कारण त्यांच्यावरती ऑल आउट दिला जातोय. गुणतालिका जर आपण पाहायला गेलो तर 24 आणि 25 नाम मात्र एका गुणाचा फरक असेल दोन संघांच्या दरम्यान. राज आचार्य पुन्हा एकदा. बघा यावेळेस कितपत गुणांची ललूट राजच्या माध्यमातून केली जाते. एक जबरदस्त मोहरा राजच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कितपत गुणांची ललूट करेल यावरती सगळं काही निर्भर असेल. आता मात्र निश्चितच बरोबरीवरती गुणतालिका असलेला हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. चढाईसाठी असेल प्रतीक जाधव. यापुढील नक्कीच मित्रांनो आपण आजच्या दिवसातील 7वा सामना अनुभवणार आहोत. AB सुपर प्लेयर्स विरुद्ध OP ईगल्स या दोन संघांच्या दरम्यान. बोनस गुणाने मात्र आपल्या संघाच्या पारड्यामध्ये भर पाडतोय. यावेळेस मात्र समीर हिरवे कर्णधार बेहद खुश असेल आपल्या संघाच्या कामगिरीवरती. बघा यावेळेस अनिरुद्ध भोसले कितपत गुणांची लयलूट करतोय. जबरदस्त खेळ. यावेळेस मात्र मांडीवर थाप देऊन सांगतोय प्रतिस्पर्ध्याला की होय मी तुला यशस्वीरित्या टिपलाय. लाजवाब पद्धतीची खेळी अनिरुद्धच्या माध्यमातून आज केली जाते. प्रतीक जाधव पुन्हा एकदा चढाईसाठी. प्रतीक विरुद्ध राज आचार्य अशी लढत म्हणायला हरकत नाही मित्रांनो, कारण दोन खेळाडूंच्या दरम्यान वारंवार या ठिकाणी झुंज दिली जाते. यावेळेस मात्र डीप रेड घुसून मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल होतोय. मंथन म्हात्रे याची शिकार केली जाते. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. तितक्याच ताकदीचा आणि हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला आता मात्र बघायला मिळणार आहे.
आवास वायपर्स वर्सेस एमडी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान. यशस्वी बोनस. 7. प्रत्युत्तर दाखल प्रतीक जाधव. प्रत्युत्तर दाखल प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय. शेवटची 5 मिनिटं असेल सामना सांभाळायला. यावेळेस ऍडव्हान्स टॅकलची आवश्यकता नव्हती. रिव्ह्यूची डिमांड केली जाते प्रतीक जाधवच्या माध्यमातून. बघूया
आता मात्र व्यत्ययानंतर पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे वळतोय. शेवटची काही मिनिटं असेल सामना संपायला आणि मात्र हा जबरदस्त आणि दर्जेदार खेळ. यावेळेस मात्र राज आचार्य लाजवाब पद्धतीचा आपला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर खेळ राज आचार्य, जबरदस्त खेळ. बघा मित्रांनो, ही सुंदर चढाई सुरू असताना मात्र राजने चांगला प्रयत्न केला होता. राजचा प्रयत्न निश्चितच मित्रांनो सक्सेसफुल होऊ शकला असता. हॅलो हॅलो पुन्हा एकदा प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतो. वारंवार चढाई या खेळाडूच्या माध्यमातून केल्या जात आहेत. एक वैयक्तिक खेळाडू अर्थातच वैयक्तिक जोरावरती आपल्या संघाला विजयश्री मिळवून देण्याची जिद्द ठेवणारा हा प्रतीक जाधव. आणि डेफिनेटली ज्या खेळाकडे आपण पाहतो तो हा खेळ म्हणजे कबड्डीचा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर देखील मात्र राज आचार्य पाच विरुद्ध एक. यावेळेस मात्र काय आहे निकाल? रिव्ह्यूची डिमांड केली जाते MD वॉरियर संघाच्या माध्यमातून. काय येईल अंतिम निकाल? आता मात्र पुन्हा एकदा अंतिम काही क्षण असताना आपण ही लढत पाहतोय. 31 आणि 30. काय हा देखील सामना समान गुणांवरती थांबेल? हा सामना टाय होईल का? नक्कीच मित्रांनो होणार नाही, कारण मोठे प्रयत्न आवास वायपर संघाच्या माध्यमातून केले जात आहेत. आता मात्र 2 गुणांची आघाडी या महत्त्वाच्या क्षणी घेतली आहे आवास वायपर संघाने. यावेळेस सुपर टॅकलची नामी संधी असेल, परंतु राज आचार्य सारख्या खेळाडूला सुपर टॅकल करणं तितकंच सोपं असेल का? बघूया कितपत
संयमी खेळ दाखवला जातोय. यावेळेस मात्र निखिल शिर्के 7, 6, 5, 4. अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी आला आणि मात्र डबल थाय होल्ड केलं गेलं. 2 खेळाडू रिवाइव्ह होतील यावेळेस, कारण सुपर टॅकल असेल. ही जबरदस्त परफॉर्मन्स दिला जातोय. यावेळेस मात्र रिव्ह्यूची मागणी केली जाते राज आचार्यच्या माध्यमातून. कर्णधार गौरव नाईक यावेळेस मात्र त्या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी जितेशची साथ मिळाली नाही आणि मात्र 33 आणि 30 3 गुणांच्या फरकाने आवाज वायपरचा संघ आघाडीवरती आहे. यावेळेस निखिल शिर्केची चढाई आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र जबरदस्त पकड, मंथन म्हात्रे चांगल्या प्रकारे आता मात्र चढाईचा राज आचार्य पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळालेले आहे आवाज वायपर्स विरुद्ध MD वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान. सर्व संघांचे अर्थातच संघ मालक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सर्वांच्या अपेक्षा खेळाडूंच्या माध्यमातून अधिकच्या असतील. प्रत्येक जण या ठिकाणी विजय गुलाल आपल्या अंगावरती घेण्याकरिता सहभागी झालेला आहे. प्रतीक जाधवची चढाई असेल यावेळेस. 1 नंबरच्या जर्सीमध्ये बघूया खेळाडू कितपत गुणांची लूट करतोय. आयकॉन यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य.
वारंवार वारंवार आणि वारंवार चढाया आपल्याला बघायला मिळतात. कंटिन्युअसली या खेळाडूच्या माध्यमातून चढाया केल्या जात आहेत. चढे मात्र प्रतीक जाधव यावेळेस मात्र काय ताकद प्रचंड बघायला मिळाली या मध्यरक्षकाची. प्रतीक जाधव सारख्या महाबलाढ्य खेळाडूला पण मैदानाच्या बाहेर टाकताय. डू ऑर डाय रेड यावेळेस मात्र अनिरुद्ध भोसले. काही सेकंद असेल सामना संपायला. यावेळेस ऍडव्हान्स टॅकलची डिमांड आणि मात्र सामना संपुष्टात येतोय. विजय संघ ठरतोय आवाज वायपर्स. हार्डली कॉंग्रॅच्युलेटेड आवाज वायपर्स टीम. कॅप्टन गौरव नाईक.